ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी रिंगणात, तर बीआरएस, बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल मतदानामध्ये सहभागी होणार नाही। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। प्रमाणपत्र न दिल्यास मराठवाडा मुक्ती दिनामध्ये राजकीय नेत्यांना बंदी। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची बैठक। बबनराव तायवाडे, परिणय फुकेंसह 25 पदाधिकारी उपस्थित राहणार। भुजबळ बैठकीला जाणार का, सर्वांचं लक्ष। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात 1-2 दिवसांमध्ये हायकोर्टामध्ये जाणार। जीआर मधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणींची, मंत्री छगन भुजबळांची भूमिका। मराठा आरक्षणाचा जीआर काढण्याआधी भुजबळांशी चर्चा केली होती। ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही, हे भुजबळांना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। सरसकटला आमचा कायम विरोध, सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात न्यायालयीन लढाई लढू। मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, एकत्र लढाईबाबत भुजबळांशीही लवकरच चर्चा करणार। उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा ओबीसीत हा त्यांच्यावर अन्याय आहे ना, पण आमच्याच सरकारचा निर्णय, त्यामुळे अन्याय झाला असं म्हणू शकत नाही। मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानानं त्यांना नक्की काय म्हणायचंय, असा सवाल उपस्थित। चूक झाल्यास सुधारित जीआर काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलंय, मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईचा भाजीपाला दूध बंद करू, जरांगेंचा इशारा। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी। काही दिवसात बंजारा समाज अहवाल आणि मागणीपत्र राज्य सरकारला देणार। सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक। भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी। गणेश नाईकांचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा। संबंधित प्रकरणातील सर्व लेखाजोखा नाईक मुख्यमंत्र्यांना देणार। भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडून येण्यात एकनाथ शिंदेंचा वाटा। आतल्या सगळ्या गोष्टी मलाच माहीत, मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा। सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरुम उपसाबाबत प्रशासनाची कारवाई नियमानुसारच। मुरुम उपसासाठी कोणताही अर्ज नाही। रस्त्याच्या वर्क ऑर्डरची सुद्धा मुदत आधीच संपलेली, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती। पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार। हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मोदी आढावा घेणार। आधार कार्ड 12वे दस्तावेजच्या रूपामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावा। मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल। नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA, हुडको आणि NBCC यांच्यामध्ये करार। 11,300 कोटींचा निधी हुडकोकडून मंजूर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमधील बैठकीमध्ये करार। PMPML चालकांनो, हेडफोन विसरा, नाहीतर नोकरी जाणार। ड्रायव्हिंग करत असताना मोबाईल पाहिल्यास निलंबनाची कारवाई। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात। कोजागिरी पौर्णिमेला महोत्सवाची सांगता होणार। राजकुंद्राला 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स। 15 सप्टेंबरला राजकुंद्रांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार। आजपासून आशिया चषकाचा थरार। 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना रंगणार। भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर। तरुणांच्या आंदोलनानंतर नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी उठवली। हिंसक निदर्शनांमध्ये 20 जणांचा मृत्यू। फ्रान्समध्ये राजकीय संकट। अविश्वास प्रस्ताव हरल्यानं पंतप्रधान फ्रँकोईस बेरो राजीनामा देणार। राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करतील, याकडे लक्ष। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।